नंदी बनवलाय आणि बघा काशी विश्वनाथ धाम बनवलंय. मंदिर पण पाहू शकता बाकी. तर मित्र पाळणा पाहू शकता बाकी डेंजरस दिसतंय. तर मित्र बघा किती सुंदर सजवलाय गेट पाहू शकता बाकी भारी दिसतंय. आणि समोर बघा आपल्याला खंडोबाची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता मी कल्याण बीचला 100 फुटी रोडला इथे ना मित्रांनो कल्याण महोत्सव 2025 सुरू आहे. त्याचे आपल्याला खूप सारे वेगवेगळे स्टॉल पाहायला मिळणार, होम डेकोरेटिव्ह प्रोडक्ट वगैरे किंवा फूड स्टॉल वगैरे पाहायला मिळणार आहे. बालनगरी पाहायला मिळणार आहे. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मित्रांनो या महोत्सवाची शेवट तारीख आहे ना 28 डिसेंबर 2025 असणार आहे आणि संध्याकाळी आहे ना 5 ते 10 वाजेपर्यंत टायमिंग असणार आहे. तर तुम्ही या टायमामध्ये ना या महोत्सवाला व्हिजिट करू शकता. आणखी पण माहिती पुढे चॅनलमध्ये देणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. तर चला मग टाइम न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्र बघा किती सुंदर सजवलं गेट पाहू शकता बघा किती भारी दिसतंय. कल्याण महोत्सव आहे आणि हा आहे ना 100 फीट रोड आहे हा कल्याण ईस्ट मध्ये. किती भारी दिसतं. पूर्ण लुक दाखवून तुम्हाला समजेल. आणि बघा इथे आपल्याला महादेवाची ना प्रतिकृती पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही साईडला 2 नंदी पाहायला मिळणार आहे. तर ना आपण आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला आणखी काय काय पाहायला मिळतं. गेट तर खूप सुंदर सजवलं आहे. आणि एंट्री फी नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्ही येऊ शकता. बघा अशा प्रकारे आतमध्ये आपल्याला सगळे कन्झ्युमर स्टॉल्स पाहायला मिळणार आहे. या साईडला सगळे फूड स्टॉल आहे आणि या साईडने बघा ते कन्झ्युमर स्टॉल आहे आणि समोर बघा आपल्याला खंडोबाची प्रतिकृती पाहायला मिळणार आहे. म्हणजे सेल्फी वगैरे काढत असेल तुम्ही इथून सेल्फी वगैरे पण काढू शकता. आणि या साईडने एंट्री बघा, या साईडने ना आपल्याला सगळे कन्झ्युमर स्टॉल्स पाहायला मिळणार आहे. तर आपण यांना कव्हर करू आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. आणि बघा पहिला स्टॉल आहे, इथे आपल्याला मोबाईल एक्सेसरीज वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईड आपल्याला स्वीट्स वगैरे पाहायला मिळणार आहे. त्या खाजा वगैरे पाहिजे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रफेनी वगैरे किंवा आंबाबडी वगैरे पाहिजे ते पाहायला मिळणार आहे. मक्खन स्वीट्स या स्टॉलचं नाव आहे. तर जरा प्राइस वगैरे विचारूया. भाई प्राइस क्या रहने वाला है इसका? प्राइस क्या रहने वाला? 80 रुपया पाव किलो. और इसका ओके, और इसका ओके 60 रुपये पाव किलो. तर 60 रुपये पाव किलो असणार आहे. आणखी बघा लाडू वगैरे पाहिजे, आंबावडी पाहिजे. अरे आंबावडी कशी असणार? 30 ला 1, 50 ला 2. ओके चालेल, थँक्यू. चला आणखी पण पुढचे स्टॉल्स आहे ते पण कव्हर करूया. आणि बघा या साईडला तर तुम्हाला दाखवलंय ना, या साईडला आपल्याला ना वॉच वगैरे पाहायला मिळणार आहे. बघा त्या साईडला सगळे वॉच आहे, लेडीज साठी जेंट्स आपल्याला सगळे वॉच पाहायला मिळणार आहे. पूर्ण आहे ना स्टॉल आहे. ते बघा हे ना 150 रुपयाला आहे. हे सगळ्या वॉच आहे 100 रुपयाला आहे. आणि समोर बघा ते लावले आहे ना ते पण 100 रुपये 80 रुपये. मित्र प्राइस कोणकोणत्या तिथं दाखवले तुम्हाला वॉच मध्ये. आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा इथे आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट वगैरे पाहायला मिळणार आहे. हे बघा समोर 10-10 रुपयाच्या सेल वरती पाहायला मिळणार आहे. काही पण काय हेअरबँड वगैरे. आणि गर्दी पाहू शकता बघा महोत्सव मध्ये. 10 रुपये काही घ्या, 10 रुपयाला असतात क्लिप वगैरे, हेअरबँड वगैरे. आणि या साईडला आपल्याला सनग्लासेस वगैरे पाहायला मिळणार आहे. नो एक्सचेंज नो रिटर्न असं लिहिलंय. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला प्लास्टिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. काही घ्या 20-20 रुपयाला आहे. कोणते प्रोडक्ट घ्या 20-20 रुपयाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आहे ना भवानी कोकण सेंटर. इथे आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. सध्या तर कुणी आहे ना, मी फक्त दाखवायचं काम करतो तुम्हाला. हे बघा इथं चिंच वगैरे, आंबोळी पीठ वगैरे, वडा पीठ वगैरे, घावना पीठ वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाडू वगैरे पाहिजे. आता यांची प्राइस काय असणार सांगू शकतो? प्राइस काय असणार आहे खाजी? 70. आणि कोकम
कोकम 200 रुपये पाव किलो. आणि बघा गावठी कुळीत पीठ वगैरे पाहिजे, गावठी मसाला कुळीत पीठ, घावणं पीठ वगैरे, वडा पीठ वगैरे पाहिजे, आंबोळी पीठ वगैरे सर्व काय आपल्याला पाहायला मिळणार आहे इथं. ओके. आणि बघा मालवणी मसाला, आगरी मसाला, मिरची मसाला वगैरे पाहिजे ते पण इथेच मिळणार आहे. आणखी या साईडला बघा, या साईडलाच आपल्याला अंगठ्या वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे. त्यांची किंमत वगैरे विचारा. हो, प्राइस काय असणार आहे याची पापडाची? 60ला 1, 100ला 2. कोणते पण? तर कोणते पण घ्या, 60ला 1, 100ला 2 मिळणार आहे अशा प्रकारे. ओके, थँक्यू. आणि या साईडला पण बघा आपल्याला कटलरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे 10,000 रुपयाच्या सेलवरती. आणि इथं पण आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. ते बघा भाज्या वगैरे पाहिजे, कुळीत पीठ वगैरे पाहिजे ते आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपल्याला होम क्लिनिंगचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. हे बघा हे सगळे होम क्लिनिंगचे प्रोडक्ट आहे. गरम पाण्याची पिशवी वगैरे पाहिजे ती मिळेल. हो, प्राइस काय असणार याची? 200 रुपये. तर मित्र गरम पाण्याची पिशवी 200 रुपयाला असणार आहे. आणि याची 150. आणि बघा आय मास्क आणि याची फेस मास्क 200. बघा आणखी पण होम क्लिनिंगचे प्रोडक्ट पाहायला मिळणार. बघा समोर पाहू शकता कोणकोणते होम क्लिनिंगचे प्रोडक्ट पाहायला मिळणार ते दाखवलेले. ओके, थँक्यू. हो, काय करायला आलं? फिरायला फिरायला? अरे वा, एकटा आलाय? अच्छा, चालेल, चल. तर आणखी पुढचे स्टॉल्स पण आपण ते कव्हर करूया. आणि बघा इथे आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कार्टुनिस्ट पाहिजे, क्रिकेटरमध्ये पाहिजे, फुटबॉलरमध्ये असे किचन वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे आपल्याला. हो, प्राइस काय असणार यांची? आणि ते वरचे ते ओके, तर वरचे ना ते सगळे 100-100 रुपयाला आहे. आणि खालचे आहे ना किचन 50-50 रुपयाला मिळणार आहे. आणि बघा समोर आपल्याला कॉस्मेटिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. बघा तिथे आपल्याला कॉस्मेटिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार. जर लेडीजसाठी स्पेशल स्टॉल आहे तिथे आपल्याला पूर्ण कॉस्मेटिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. पाहू शकतो. आणि या साईडला बघा आपल्याला स्टीलची भांडी वगैरे पाहिजे ते पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला मंगळसूत्रामध्ये खूप सुंदर सुंदर व्हरायटी पाहायला मिळणार. तुम्हाला जवळून दाखवतो तर पाहू शकता. प्राइस काय असणार यांची? यांची प्राइस काय? 150 रुपये का आता है, एयरिंग के साथ आएगा 150 का. तर 150 रुपयाला असणार आहे, एअरिंग सोबत असणार आहे. आणि एडी का पेंडल तो आया, देखो एडी है, प्रॉपर एडी आता है डायमंड्स का. ओके, के साथ ये 400 का आएगा. रोज गोल्ड आएगा 400 का. ओके, ये आपको रोज गोल्ड गोल्डन आएगा ओके, 400 का. ये लक्ष्मी पेंडल आता है झुमके के साथ 4 पदर का आएगा आपको. ये आपको 300 रुपए का पड़ता है. ये कॉपर पेंडल आता है एयरिंग के साथ. सेम पेंडल सेम एयरिंग्स आएगा आपको. 300 का आएगा, 250 का आएगा, 250, 200 सब अलग अलग ओके. आपको. आणि बघा इथे नथ पण पाहायला मिळणार. प्रेस वाला नथ 50 बताइए, 50 रुपयाला आता है 50 का. ते 50 रुपये का मिल जाएगा आपको 100 रुपये. तर मित्र बेल्ट पण पाहू शकतो. बघा सुंदर सुंदर कलेक्शन पाहायला मिळणार बेल्ट मध्ये पण. ओके, चालेल, थँक्यू. बघा इथे आपल्याला आयुर्वेदिक औषधे वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा आपल्याला ना लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. तर विचार प्राइस वगैरे काय असणार आहे यांची? तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं वगैरे पाहायला मिळणार आहे. आता प्राइस काय असणार यांची? 100 रुपये पाव किलो. कोणतं? ओके, तर मित्रांनो कोणते पण लोणचं घ्या 100 रुपये पाव किलो असणार आहे. सगळ्यांची प्राइस आहे ना सेमच असणार आहे. ओके, चालेल, थँक्यू. आणि बघा इथे आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. मुखवास की प्राइस काय रहने वाली? मुखवास की प्राइस 100 का 100 ग्राम. और पान का सेम आहे. तर जरा पान वगैरे मुखवास वगैरे या 100ला 100 ग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा काय घ्या. तर हा स्टॉल तर आपण कव्हर केला. आणखी पुढचे स्टॉल पण पाहूया. आणि बघा इथे आपल्याला टॅटू आर्टिस्ट पण पाहायला मिळणार आहे. टॅटू वगैरे काढायचं टॅटू वगैरे पण काढू शकतात. आणि इथे आपल्याला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला ना आपल्याला टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ना टॉईज पाहायला मिळणार आहे. जरा प्राइस का रहने वाला? सबका अलग अलग है, सेम है?
120, त्यानंतर 120, 150 अशी वेगवेगळी प्राइस आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके. आणि बघा या साईडला आपल्याला कॅप्स वगैरे पाहायला मिळणार आहे. जर कॅप्स वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे किड्ससाठी. आणि बघा ट्रेंडिंग मध्ये असलेले लाल कॅप्स ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे ना आपल्याला एरिंग्स वगैरे पाहायला मिळणार आहे. जास्त मोठं नाही. आणि बघा या साईडने ना फूड स्टॉल चालू होतात मंचुरियन वगैरे, फ्राईड राईस वगैरे, पिझ्झा वगैरे हे स्टॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथून इथं आपल्याला कव्हर करूया. इथे पण आपल्याला स्टेशनरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. 10 रुपये, 20 रुपये, 40 रुपये अशा वेगवेगळ्या प्राइस मध्ये पाहू शकता. पूर्ण लुक दाखवतो तुम्हाला. आणखी पुढे आपण जाऊन ना आपण कव्हर करूया. हे बघा कोणते पण स्टेशनरीचे प्रोडक्ट आहे आपल्याला 20-20 रुपयाला मिळणार आहे आणि ते 10-10 रुपयाला होते. आणि या साईडला पण आहे बघा. या साईडला पण डॉल वगैरे पाहू शकतो बघा. सुंदर आहे. हे स्टेशनरीचे प्रोडक्ट आहे ना आपल्याला सगळे 50 रुपयाला पाहायला मिळणार आहे बघ. काही पण घ्या 50-50 रुपयाला आहे. कंपोस्ट वगैरे, डायरी वगैरे. आणि बघा या साईडला आपल्याला 150-150 रुपयाची रेंज पाहायला मिळणार आहे. 150 रुपयाची, 250 रुपयाची. हे बघा कंपोस्ट आहे. ते टिफिन आहे कंपोस्ट आहे. ओके. नंतर कंपोस्ट पाऊच आहे. ओके. आणि बघा या साईडला आपल्याला कुल्फी वगैरे पाहायला मिळणार आहे. फेमस कुल्फी दिल्लीची. आणि या साईडला पण आपल्याला किचन वगैरे पाहायला मिळणार आहे. भाई प्राइस काय रहने वाला इसका? 100 रुपये. मित्र 100 रुपयाला. आणि ते वरचे कोणते पण 100 रुपये. ओके. मित्र कोणतेही पण किचन घ्या 100 रुपयाला मिळणार आहे. आणि क्वालिटी पण तशी आहे. जशी प्राइस आहे तशी क्वालिटी पण आहे. आणि या साईडला बघा आपल्याला फुटवेअर पाहायला मिळणार आहे. प्राइस क्या रहने वाला इसका? कोई भी. ओके. तो मित्र 150-150 रुपयाला आहे. कोणतं पण घ्या 150-150 रुपयाच्या सेलवरती. पाहू शकता. सँडल बिल्डर कोणती घ्या 150 रुपयाच्या सेलवरती पाहायला मिळणार. आणि बघा या साईडला आपल्याला पान वगैरे पाहायला मिळणार आहे. पान मध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे. आणि जास्त मोठे कंझ्युमर स्टॉल नाही. आणि समोर आहे बघा, समोर आहे ना आपल्याला सगळे कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. इथे आपल्याला कंदी पेढा वगैरे पाहायला मिळणार. तर प्राइस वगैरे विचारा काका. प्राइस काय असणार आहे कंदी पेढ्याची? प्राइस काय किंमत काय असणार आहे? 120 रुपये. ओके. तर मित्र 130 रुपयाला आहे आणि ते 120 रुपयाला असणार आहे कंदी पेढ्यामध्ये. ओके. आणि साई बेस्ट कंदी पेढा. ओके. दादांचा स्टॉल आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथं. हे पाव किलोचं पॅकेट आहे ना? ओके चालेल. दोघांमध्ये फरक काय? अच्छा गुळाचा. तर मित्र हे गुळाचं आहे आणि ते साखरेचं आहे. त्यामुळे थोडा कलरमध्ये फरक आहे. हा ब्राऊन आहे आणि तो क्रीमी असते. ओके चालेल. थँक्यू. आणि बघा या साईडला आपल्याला चिप्स वगैरे पाहायला मिळणार आहे किंवा हलवा वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपल्याला बिस्किट वगैरे पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट पाहायला मिळणार आहे. सगळ्यांची प्राइस वगैरे विचारत नाही त्यामुळे. आणि बघा आपल्याला की होल्डर पाहायला मिळणार आहे. काका प्राइस काय असणार आहे याची? 120 रुपये. कोणतं पण? ओके. तर मित्र कोणते पण की होल्डर घ्या 120 रुपयाला मिळणार आहे. बघा काकांकडे मिळणार आहे. पाहू शकता. अच्छा मोबाईल विथ की होल्डर आहे. अच्छा. दोन मोबाईल बसणार. चार्जिंग करायचं असलं तर याच्यामध्ये पॉईंट दिलेला आहे. ओके. दोन चार्जिंगला पण बसणार आणि चाव्या वगैरे. ओके. तर मित्र मोबाईल पण राहील आणि चार्जिंग पण होईल मोबाईलसाठी. तर चार्जिंगसाठी खाली ना ऑप्शन पण दिला आहे. म्हणजे वायर वगैरे याच्यातून जाऊ शकते इझिली. ओके चालेल. थँक्यू. बघा जर तुम्हाला पाहिजे असेल दादाकडून तुम्ही बाय करू शकता. आणि बघा हा पुढचा स्टॉल आहे. तर इथे आपल्याला बॅग वगैरे पाहायला मिळणार आहे. आता बॅगची प्राइस काय असणार आहे? 250 कोणती पण. तर मित्र बघा कोणत्या पण बॅग आहे बघा 250 रुपीजला असणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे सगळे 250 रुपीजला असणार आहे. पाहू शकता बघा भारी भारी बॅग्स आहे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा या पण बॅग्स आहे आपल्याला 250ला पाहायला मिळणार आहे.
आणि बघा या हे आपण 250 रुपीजला आहे. चला हा स्टॉल तर आपण कव्हर केलाय. आणखी पुढचे स्टॉल्स पण आहेत ते पण आपण कव्हर करूया. आणि बघा त्या साईडला आहे ना सगळे फूड स्टॉल आहे, तर आपण ते पण कव्हर करूया. पाहूया कोणकोणते फूड स्टॉल आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण या साईडने जाऊया, बॅक साईडने जाऊया. समोरून जाऊया आणि त्या साईडने ना आपण फूड स्टॉल आहे ना कव्हर करूया. आणि इथे बघा इथे आपल्याला फ्रूट सॅलेड वगैरे पाहिजे असेल ना ते पण इथे पाहायला मिळणार आहे, किंवा स्मोक बिस्किट पण इथे अवेलेबल आहे. आणि बघा इथं गायत्री महिला शुद्ध गायच्या व म्हशीचे सुद्धा घरगुती तूप पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा हे टॉईज आहे, सॉफ्ट टॉईज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इथे पण आपल्याला बॅग्स वगैरे पाहायला मिळणार आहे. डेली यूजचे बॅग्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि बघा इथे रांगोळीचे साचे, तर जरा विचारू याची प्राइस वगैरे काय असणार आहे. काका याची किंमत काय असणार आहे? 10 रुपये आणि हे तर बघा हे 20 रुपयाला, हे 10 रुपयाला आणि हे 40 रुपयाला एक. आणि बघा मोठी साईज पाहिजे, मोठी साईज पण मिळणार आहे. आणि ती मोठी साईज 100 रुपये. तर मित्र बघा मोठी साईज आहे ना 100 रुपयाला मिळणार आहे. तर काकाकडे मिळणार आहे. आणि बघा या साईडने सगळे आपले फूड स्टॉल पाहायला मिळणार आहे. माऊली वडापाव सेंटर, इथे आपल्याला वडापाव पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपल्याला मसाजर वगैरे पाहायला मिळणार. सध्या स्टॉल आहे ना चालू होतोय. आणि या साईडला बघा आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे. इमिटेशन ज्वेलरी वगैरे पाहिजे ना ते आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला आहे ना आपला श्री बालाजी फास्ट फूड, इथे आपल्याला बघा कुल्हड़ पिझ्झा वगैरे, चीज पिझ्झा, मोमोज वगैरे, पिझ्झा, दाबेली वगैरे किंवा पोटॅटो ट्विस्टर वगैरे पाहायला मिळणार आहे या स्टॉलला. इथे आपल्याला या स्टॉलला मंचुरियन वगैरे पाहायला मिळणार आहे. बघा मातोश्री गुंजाई फास्ट फूड, इथे आपल्याला मोमोज वगैरे पाहायला मिळणार आहे, किंवा फ्राईड राईस वगैरे पाहिजे ते इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा पुढे ना आपला इथे बघा स्पेशल आहे ना खापरावरचे पूर्णाचे मांडे इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पराठा वगैरे बनवणं चालू आहे, मोमोज वगैरे फ्रेश फूड आहे ना इथे बनवणं चालू आहे. ताईचं पण इथे बनवणं चालू आहे. आणि इथे आपल्याला आईस्क्रीम वगैरे पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपल्याला चिकन पासून बनलेले सगळे फूड आहे ना आपल्याला पाहायला मिळणार. चिकन रोल वगैरे, चिकन टिक्का वगैरे किंवा लॉलीपॉप वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि बघितले पिझ्झा वगैरे पाहायला मिळणार आहे, बर्गर आहे, पाणीपुरीचा स्टॉल आहे. आणि बघा हा आईस्क्रीमचा स्टॉल आहे. आणि या स्टॉलला बघा आपल्याला आहे ना सुरमई थाळी, चिकन थाळी, पापलेट थाळी, बांगडा थाळी, कोंबडी वगैरे थाळी, कोळंबी थाळी वगैरे पाहायला मिळणार. समोर कार्यक्रम चालू आहे. फूड स्टॉल तर आपण कव्हर केलेले आहे. आता ना आपण बालनगरी कव्हर करूया. बालनगरीमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं ना ते आपण कव्हर करूया या साईडने जाऊन. बालनगरी चालू होते. आणि बघा या साईडला गेम झोन आहे. आणि या साईडला पण आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. आणि इथे पण काहीतरी छोटे मोठे ना कन्झ्युमर स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला पण बघा, या साईडला पण आपल्याला गेम झोन पाहायला मिळणार आहे. समोर बघा तो पाळणा पाहू शकता, तो भारी आहे, सध्या बंद होत आहे. पाळणा
एंट्रन्स दिसतंय. आणि फुल रोटेशन पाहू शकता बघा. आणि समोर बघा, समोर आहे ना आपल्याला आहे ना बोट राईड पण पाहायला मिळणार आहे लहान मुलांसाठी. आणि मित्रांनो बघा इथं पाहू शकता किती मोठा नंदी बनवलाय. आणि बघा काशी विश्वनाथ धाम बनवलंय, मंदिर पण पाहू शकता बघा किती सुंदर आहे. आणि मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला नंदी पाहायला मिळणार आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.